मला 2 मुलं दान पाहिजे, तुमच्याकडे 2 मुलं आहेत म्हणून दान पाहिजे. तेव्हा व्यसंत राजकुमार हळूच म्हणाले, हो मी दानी आहे आणि मी तुम्हाला माझे 2 मुलं दान देतो, पण त्यांची आई फळं आणायला गेलेली आहे, जर ती आली तर आम्ही दोघंही दान देऊ. तो मला नाही 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 नाही, महिला ह्या लय कलाकार असतात, दानामध्ये खोळंबा करतात म्हणे, आणि तुम्ही काय दान द्यायची इच्छा नाही दिसत. तो म्हणाला नाही नाही मी दान देणार आहे. त्या दोन्ही लेकरांनी आपल्या बापामधला आणि त्या याचकामधला संवाद ऐकला आणि जाळीमध्ये जाऊन लपून बसले. त्यांना माहित होतं की आपला बाप दानी आहे, 100% आपल्याला दान देणार आहे म्हणजे देणारच आहे. जसं बाबासाहेबांनी त्यांचा गंगाधर तुम्हाला दिला, राजरत्न दिला, रमेश दिला, इंदुमती दिली, अरे 4 लेकरं दिले. तुमची माझी माय रमाईबी 37 वर्षात मेली. हे फक्त आणि फक्त बोधिसत्वच करू शकतात. तेव्हा ते दोन्ही लेकरं जाळीत जाऊन लपले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला बाप आपल्याला दान देऊन टाकणार आहे. आणि मग लपल्यानंतर व्यसंत राजकुमाराने ते पाणी त्यांच्या हातावर सोडलं आणि माझे लेकरं तुम्हाला दान दिले म्हणे, काय हरकत नाही, माझी पत्नीची नका वाट पाहू. तिकडं वाघानं तिचा रस्ता अडवला होता म्हणून थोडासा वेळ झाला होता. जेव्हा ते लेकरं हातावर पाणी सोडून दान दिले तेव्हा तो ब्राह्मण याचक म्हणे, कुठेही लेकरं म्हणे, दान तर दिले पण लेकरं तर काही दिसत नाही. तर म्हणाले असतील बाहेर. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा लेकरं बाहेर नव्हते, दोघं बी जाळीमध्ये जाऊन सश्यासारखे लपून बसले होते. तेव्हा बाहेर आल्याबरोबर, हा पॉइंट महत्वाचा ध्यानात ठेवा, बाहेर आल्याबरोबर व्यसंत राजकुमार बाहेर उभं राहून अशी घोषणा करतो, हे पुत्र, हे बाळ जालीकुमार, या मनुष्य लोकांमध्ये आणि या संपूर्ण देव ब्रह्म लोकांमध्ये तुझ्या बापाची दानी म्हणून ख्याती आहे रे. मी तुला दान दिलंय, माझ्या शब्दाला तू खाली पडू देऊ नको, माझी दान पारमिता होऊ दे, तू कुठं आहेस बाहेर ये, असं म्हणता क्षणी तो जालीकुमार जाळीतून पळत बाहेर आला आणि आपल्या पिता पुढे उभा राहिला. जसं सम्राट अशोकाचा पुत्र महामहेंद्र आपल्या बापाचं दान देण्यासाठी गुडघ्यावर येऊन बसला आणि पिता ठीक आहे, मला दान देऊन टाका, मी श्रीलंका देशात जाईन, मरेपर्यंत वापस येऊ नको. हे बेटी संघमित्रा, तिथंच श्रीलंकेत राहा, पुन्हा वापस येऊ नका, माझा दानाचा तुम्ही अनुमोदन करा, मला धम्माचा दायाद होऊ द्या. तो पिता श्रेष्ठ. तसं व्यसंत राजकुमार जालीकुमारला आवाज दिल्याबरोबर जालीकुमार पळत बाहेर आला आणि म्हणाला, पिताश्री, मी दान द्यायला तुम्ही जे घोषणा केली मी जायला तयार आहे. तेव्हा बापाने दुसरी घोषणा केली, हे बेटी, हे पुत्री, हे तनाजिना, तुझ्या बापाचं नाव देवलोकात, मनुष्य लोकात, ब्रह्मलोकात आहे, मी खूप दानी आहे, म्हणून कृपा करून माझ्या दानाचं तू अनुमोदन कर आणि बाहेर ये म्हणे. पण एक आवाज दिला तरी ती पोरगी बाहेर आली नाही. दुसऱ्यांदा पुन्हा घोषणा केली, ए बेटा बाहेर ये म्हणे, तरी दुसऱ्यांदा पण बाहेर आली नाही. तिसऱ्यांदा घोषणा केली, ए बेटा, तुझ्या बापाचं दान अनुमोदन होऊ दे, असं करू नको म्हणे, बाहेर ये. पण तिसऱ्यांदा पण ती मुलगी बाहेर आली नाही. शेवटी तो जालीकुमार, तिचा भाऊ, गेला आणि ज्या जाळीत ती बसलेली होती तिला तिथून धरून आणलं आणि नंतर मग तिला दान दिलं. म्हणून उपासक उपासिकांनो, ते लेकरं घेतले आणि ते लेकरं घेऊन तो चालला आणि तो रस्ता हुकला आणि संजय राजाच्या दारावरच चालला. संजय राजाच्या पहारेदाराने ओळखले की आपल्या व्यसंतराचे लेकरं आहे. त्याला दरबारात नेलं. संजय राजाने विचारलं की हे लेकरं का चालवले, चोरून चालवले का? नाही नाही म्हणे, मला व्यसंतराने दान दिले. म्हणे हो मला माहित आहे, दिले असतील. कशासाठी चालवले? माझ्या बायकोच्या हाताखाली चालवले म्हणे काम करायला. अरे तुझ्या बायकोला मी 7 मजली महाल बांधून देतो, 7 नोकर देतो, 7 तुला गावं देतो, 7 तुला बगीचे देतो, पण माझे नातू मला देऊन टाक. आणि ते सोडून घेतले आणि त्याला ते देऊन टाकलं. धम्म आपलं काम करतो. ही चर्चा ज्या क्षणी पाणी सोडून 2 मुलं दान दिले त्या क्षणी म्हणतात ब्रह्मलोकांमध्ये, देवलोकांमध्ये ब्रह्मदेव राजांचं आसन एकदम गरम झालं की काय घडत आहे पृथ्वीवर. तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्वात श्रेष्ठ दान पोटचे गोळे दोन्ही आज व्यसंतराने दान दिलेत.